आता 300 सिनेमे झाले म्हणजे मराठी. खूप 300 म्हटले 200 सिनेमे करेपर्यंत अक्कल नव्हती किती पैसे घ्यायचे. व्हॅनिटी आल्यापासून आपण सगळे बिघडलो. नट बिघडले. त्याला शूटिंग हुआ है खत्म हुआ चलो यार डिस्टर्ब मत करो. काय को डिस्टर्ब नाही करू यार. मित्र मला गप्पा मारू दे यार. पण मला कुठे रोज भेटतो. तो शेवटी म्हणाला ये लोग आ गए मराठी लोग एक साथ आ गए. अभी आमची गप्पा म्हणजे थिएटरची गंमत, सिनेमाची गंमत. मला स्पेनमध्ये, मला श्रीलंकेमध्ये, मला दुबईमध्ये, मला मॉरिशसमध्ये रस्त्यात ओळखतात लोक. ऍक्टर विजय पाटकरून नाही ओळखत. ऍक्टर आहे ना अचार की बात तुमको कुत्ता नाही पूछने वाला. तुम्ही कसले स्टार ऍक्टर म्हणलं तुम्ही तिकीट नाही आणू शकत. कसले स्टार तुम्ही मोठे. इकडे आहे माय कळायला केली सुरुवात केली पोराने. स्टार नाही ऍक्टर नाही. म्हटलं तुझा बाप आहे. पोराच्या चेहऱ्यावर हसवण्यासाठी मी जेवढे मला प्रयत्न करतात ते मी केले आणि केले. ही सगळी पोरे आज साहेबांचं खूप करेक्ट आहे. म्हणून सगळ्यात आपली इंडस्ट्री मागे आहे ना ती त्याची एक कारण आहे की तुम्ही सगळ्यांसमोर पट्या वाड्या पचक्या अंड्या हे तुम्ही हाक मारता. तुमचे नट मोठे वाटतच नाही लोकांना. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे पाहुणे आहेत विजय पाटकर. तुम्हाला काय अरे कोणालाच कल्पना नसेल विजय आणि मी आम्ही प्रत्यक्षात या चित्रपटसृष्टीत किंवा मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वीच आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. म्हणजे तो अशा पद्धतीने की त्याचा मित्र रमाकांत रहाटे हा माझ्या वर्गात शाळेत होता, कॉलेजमध्ये होता आणि एकदा हा माझ्याकडे गणपती बघायला आलेला. 1.5 दिवसाचा गणपती होता. आमचं गिरगावातले ते 10x10ची रूम आणि आम्हाला दोघांना काहीच माहीत नव्हतं की आम्ही अशा पद्धतीने प्रवास करू. माझी हिंद विद्यालय हायस्कूल, रस्ता क्रॉस केल्यानंतर याचं युनियन हायस्कूल. मी गिरगाव चौपाटीवरील भवन्स कॉलेज, हा सिद्धार्थ कॉलेज. अरे नंतर बघतो तर काय दोघं आम्ही इकडे. अनेकदा भेटलो, अनेक मुलाखती. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का विजय, बघ कसं आहे की आपण नेहमी असं म्हणतो ना एक पिढी ओलांडली, दुसरी पिढी ओलांडली, आपण 3 पिढ्या ओलांडून देखील आपण कार्यरत आहोत. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होतो. त्या प्रॉब्लेमबद्दलच मला तुझ्याशी बोलायचं आहे. अच्छा. तो म्हणजे जनरेशन गॅप. आणि आज आपल्याला ना आपण कुठेही गेलो तर आपल्याला तो कुठेतरी तसं ते जाणवतं की ज्या संस्कारामध्ये आपण वाढलो, मध्यमवर्गीय संस्कारामध्ये वाढलो, गिरगावमध्ये वाढलो, तू इमामवाडामध्ये वाढला, मी खोताच्यावाडीमध्ये वाढलो, गल्लीमध्ये चित्रपट बघितले, हे सगळं करत आलो. आपण ज्याला ह्या क्षेत्रामध्ये आलो तेव्हाची कामाची पद्धत, माणसांना भेटण्याची पद्धत, माणसांची बोलण्याची पद्धत, कामाची पद्धत, शूटिंगची पद्धत, नाट्यप्रयोगाची पद्धत, ती धावपळ, दगदग, आपल्या पार्ट्या. आज काय आहे रे, आज ते कुठे गेलं. आता फक्त आहे लखलखाट फक्त. आपण जे माणूस म्हणून, मित्र म्हणून, कलाकार मित्र म्हणून, कलाकार माणूस म्हणून जे आपण भेटत होतो ते भेटणं तर जरा कमी झालं. हां, पण ठीक आहे, सगळं स्थित्यंतर म्हणायला पाहिजे, त्याला ग्लोबलाइज म्हणायला पाहिजे. टेक्निक फार वाढल्यामुळे, टेक्निकली गोष्टी खूप झाल्यामुळे ना सगळ्या गोष्टी पण टेक्निकली झाल्या. रिलेशन्स टेक्निकल झाले आहेत, इमोशन्स म्हणजे टेक्निकल झाले आहेत. तर खूप गोष्टी ना मॅन्युअल. कॅमेरा जरी असला टेक्निकल तर त्याच्या मागची जी गोष्ट करायची जी प्रोसेस होती ती खूप मॅन्युअल होती. एडिटिंग ऑफकोर्स टेक्निकल, पण गोष्टी मॅन्युअली खूप होत्या. 4-4, 5-5, 6-6 माणसं तिकडे राहायची, मॅन्युअली लागायची. हा डान्स म्हटला, कोरिओग्राफर म्हटला तर आता 12-15 असतात असिस्टंट्स. 12-15 असिस्टंट्स हे दोनच, एक कोरिओग्राफर त्याचा असिस्टंट, असिस्टंट संपलं. पण मॅन्युअल गोष्टी असायच्या, मॅन्युअली हँडल केलं जायचं. कॉस्ट्यूम तिकडे सेटवर शिवणं, तिकडे असायचं माणूस. आता सगळं जॉब पॉश व्हायला झालं आहे. त्यात मी दोष देत नाही आहे की मी त्या गोष्टीला मी काही नाकारत नाही आहे. ते होणार होतच ते. पण त्यात टिकून राहणं माणूस म्हणून, कलाकार म्हणून, मी म्हटल्याप्रमाणे कलाकार माणूस म्हणून, कलाकार मित्र म्हणून टिकून राहणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण अजूनही राहतो. हो. आज आपण अजूनही भेटलो तरी आज आपण दिलीप ठाकूर समीक्षक किंवा विजय पाटकर कलाकार
याच्या अगोदर आपण मित्र म्हणून भेटतो, करेक्ट. ते जात नाही, ते बेसिकली जाणवत नाही. हा. आणि अजूनही हा म्हणजे माझे ज्युनियर जरी असले तरी त्यांना मी भेटताना पहिले मित्र म्हणून भेटतो, मग कलाकार म्हणून भेटतो, मग सगळ्या गोष्टी म्हणून भेटतो मी अजून. कारण आपली इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री तशीच आहे अजून, हे आम्ही तरी मानतोय. हा आमचे रिलेशन ते आहे. हा समोरच्याचं काय करत असतील आणि काय विचार करत असतील मला माहीत नाही, असतील करत नसतील मला काही माहीत नाही. पण आम्ही ते प्रूव्ह अशासाठी म्हणू शकतो, आम्ही प्रूव्ह केलंय की आम्ही अजूनही डिरेक्टर किंवा निर्माते असताना मित्र म्हणूनच करतो. अर्थात जे काही टेक्निकली गोष्टी आहेत, जे काही व्यावहारिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळाव्या लागतातच, ज्या काही कमी जास्त आहेत त्या करायला लागतात. व्यवसायाचा भाग आहे. व्यवसायाचा भाग तो करायलाच पाहिजे. पण काम करत असताना तुम्ही मित्रच असायला पाहिजे, तुम्ही मित्रच असायला पाहिजे. मग काम इथे व्यावहारिक काम जर झालं की मित्र नको, मग व्यावहारिक तुम्ही राहा, व्यावहारिक करा. मग ते संपल्यानंतर बाबा त्याचं काय आहे, कसं काय आहे, मित्र म्हणून तुम्ही एंड ऑफ द डे किंवा सुरुवातीला तुम्ही मित्र म्हणूनच काम चालू करा, तर ते खूप गोष्टी चांगल्या होऊ शकतात. आणि काय हिंदीत नाही आहे असं नाही आहे, हिंदीत पण आहे. आज अजय देवगणने आमच्या रोहित शेट्टीला सांभाळलं, ते मित्राच्या नात्यानेच सांभाळलं. करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. हा आज अमिताभ बच्चननी नरवीर इराणी वारल्यानंतर मित्रांसगळे डॉन पूर्ण केला. हो 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 हो. प्राण साहेबांनी पैसे घेतले नाही, बच्चन साहेबांनी पैसे नाही घेतले, झिरदाबांनी पैसे नाही घेतले, ओम शिवपुरीने पैसे नाही घेतले. ही आपण आदर्श उदाहरणं देतो. आदर्श उदाहरण आहेत. तुम्ही व्यवहार हिंदीतले व्यवहार पैसे पाहिजे, कुठे पैसे त्यांनी घेतले. हा डॉन कम्प्लीट केला, तो सुपरहिट झाला, त्याच्यानंतर लोकांना पैसे वाटून घेतले लोकांनी. आज त्या मित्र म्हणून केलं ना, आज ते थोडंसं मिसआउट आहे. नाही मला पैशाचे, मला पैशाचे. आम्ही किती वर्षे यार दिलीप, आता 300 सिनेमे झाले म्हणजे मराठी. खूप 300 म्हटले 200 सिनेमे करेपर्यंत अक्कल नव्हती किती पैसे घ्यायचे. अरे यार मित्र आहे यार, काय देईल ते घेऊया ना, चल करूया सिनेमातलं करूया आपण, चलो करूया. 1 दिवस काम आहे, 2 दिवस काम, मजा करायचो. जे काय पैसे घ्यायचं खिशात टाकायचं आणि घरी यायचो. एवढेच पाहिजे तेवढेच पाहिजे. आता बाकी व्यवहारिक सिनेमे झाल्यामुळे आम्हाला ते करावं लागलं. 300 सिनेमे म्हटले, मी 200 सिनेमे असे केले. आत्ताही गेले 100 सिनेमे असतील, बाबा किती पैसे पाहिजे, माझं पर डे काय आहे, मला एवढे पाहिजे, एवढं पाहिजे, आता बोलायला शिकलो. ते पण किती वयाच्या 50 वर्षानंतर. येस करेक्ट. 50 नंतर आपल्याला पैसा कळायला लागलं की आता कळलं पाहिजे का लग्न झालं, मुलं झालं, जागा झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या. त्यानंतर आम्ही मागायला शिकलो की बाबा दे पैसे आम्हाला. पण दे म्हणून सुद्धा देत नाहीत. मग आपलं चल यार मित्रच आहे आपला, जाऊ दे चल. ₹1,00,000 ठरले असतील, 70 किंवा 80,000 मिळतात, 20,000 रुपये घे. म्हणजे हिंदी सिरियलचं सांगतो, नाव नाही घेतली, नाही. हिंदी सिरियल 35,000 रुपये गेले. एक मराठी सिनेमा लीड रोल केला होता, अरे मैं इतना ही दे सकता हूँ, चल ठीक आहे चल दे दो. समोरच्या माणसाचा अप्रोच काय लागेल. हा समोरचा माणूस ना यार खरा आहे, आपल्याला कळत नाही, त्याचे प्रॉब्लेम्स कळतात. अरे एवढं आपण आयुष्य जगतोय, बघितलंय. त्यामुळे मग कळतं की नाही चल ओके चल चल नाही थांबून ठेवू. मी आत्ता एक सिनेमा केला, आत्ता सिनेमा कम्प्लीट केला, पैसे नाही. मग 1.5 वर्षांनी दादा गाणी करायचे, पैसे नंतर देतो, चल कम्प्लीट कर. आत्ताची गोष्ट आहे, 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 3 वर्ष 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगत नाही, 3 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो. 1.5 वर्षानंतर पिक्चर चालू झाला, गाणी करायचे, बाकीचे पैसे गेले. त्याला सिनेमा कम्प्लीट करू दे, त्याला सिनेमा कम्प्लीट करू दे. पहिला 2 गाणी केली, गेलो गाणी कम्प्लीट केली, परत एक नवा पैसा नाही घेता परत. पण त्याला सिनेमा मी कम्प्लीट करू दिला. कारण हाही परिस्थिती माझ्यावर सुद्धा येऊ शकते, इंडस्ट्रीच्या माणसाने येऊ शकते. मला कळते की तो सिन्सिअर आहे, तो करतो आहे, आपण त्याला हातभर तर लावूया. नुसतं अध्यक्ष असताना भाषणं करायची, बाकीचं असताना सगळं बोलायचं, हे करून मागतो ना पैसा तो काम नाही करूया. 2 वर्ष आली त्याला मी सपोर्ट केला, सिनेमा कम्प्लीट झाला त्याचा. आज एडिट करून तो कोणाला दाखवू शकतो, कोणाला विकू शकतो. ते तर करा, ते तर करा ना. मग त्याला एक चान्स तर द्या तुम्ही. बाकी पैसे काय नंतर मिळतील ना, नंतर आहे आमचं चित्रपट महामंडळ, NOC देणार नाही मी, किंवा फायदा नाही, मला पैसे दे, मी तुला 2 वर्ष कॉपरेट केलं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे तुम्ही करायला पाहिजे, अजूनही करतात. आमच्या
पहिला सिनेमा जेव्हा सिम्बा केला हां रणबीर सिंगने, हां मला अशा कानावर आलं की बाहेर जेवढे पैसे घ्यायचे तेवढे पैसे रणबीरने घेतले नाही रोहित शेट्टीकडून. अच्छा नाही घेतले हां कम्पॅरेटिव्ह. हां. मला एक्झॅक्ट किती मला माहित नाही. हां जे काय पण असेल ते हां. केलं. तो म्हणा तो रोहित शेट्टी तो म्हणून मैं रिस्पेक्ट करना यार, ये इतना अच्छा डायरेक्टर है. मुझे ऐसे लगता है की इनके बाद जगह मैं काम करू तर बाहेरच्यापेक्षा त्यांनी काहीतरी कमी पैसे घेतले. हे होतं, हे घडतं आणि घडायलाच पाहिजे. तुला तर नक्का शिकायला तर माहिती आहे, यश चोपडांकडे जेव्हा बाहेर पैसे मिळायचे यश चोपडांकडे कुठे पैसे मिळायचे? माहिती आहे चांगलंच माहिती आहे अगदी हां. कुठे पैसे मिळायचे? म्हणजे तेवढे पैसे नाही कारण पण एजींचं हे आहे ना खरं म्हणजे विजन असलेला दिग्दर्शक आणि गँजर वगैरे त्यावेळेस डिरेक्ट आपले ऍक्टर मोठे व्हायचे, हो ऍक्टर मोठे व्हायचे. पण मी काय म्हणतो माहिती आहे, माझं उलट आहे. मी जे प्रथित यश आहेत त्यांच्याकडे मी चोख पैसे घेईन, हां पण नवीन आहे त्यांच्याकडे मी कमी पैसे घेईन. आता तुम्हाला नवीन लोकांकडनं पैसे कमी घ्यायला पाहिजेत ना. हो त्यांना उभं राहू दे ना. त्यांना उभं राहू दे, त्यांना काय येऊ नये त्याला करू दे ना त्यांना. कोकण चित्रपट महोत्सवात आत्ता जो मी हां, केला, आत्ता काही दिवस झालं. हो, माहिती आहे, 16 माहिती आहे. डिसेंबरला हो मी करताना मी काय राग नव्हता माझ्या कोणावर. अरे मी बाकी ठिकाणी परीक्षक असतो, जे आहे ते आहे. मी जे धडपड करतात त्यांना मी प्राइजेस द्यायला लावले. व्हेरी गुड. म्हणजे कम्पॅरिझन करायला गेलो उद्या तर असं होईल की हा सिनेमा बेटर आहे, हा सिनेमा कसा काय आला बेस्ट, हे लेखन बेस्ट होतं, हे लेखन हे बघा हे सापेक्ष आहे. तू मला सांगू कधी शकतोस विजय भाटकर धावण्यात पहिला आला आहे दिसतंय, त्याने 100 किलो वजन उचललं, त्याने 3 मीटर उंच उडी मारली, ह्याच्यापेक्षा ह्याने चांगलं लिहिलं, कसं ठरू शकतोस तू? सापेक्ष आहे. हे मला पटलं, हे लेखन मला ह्याच्यापेक्षा बेटर वाटतं, हे सापेक्ष आहे. हा थॉट आहे, हे काय फिजिकल नाही आहे. ही एक गोष्ट आहे, ही एक डोक्यातली मेंदूतली गोष्ट आहे, एक ती कला आहे, आर्ट आहे. आर्ट तुम्ही थर्मामीटर नाही, फुटपटन कसं काय पोचणार तुम्ही? अजिबात नाही. हे माझं वाक्य, हे माझं विधान आहे. मला हे पटलं, मी दिलं, आम्हाला हे पटलं, पण मेरे को बेटर लागला. कधी कधी होते असं काही नाही म्हणत नाही ह्याने बेस्टच काम केलं आहे, ह्याने खूपच काम चांगलं. जसा जोकरचा आपला ॲक्टर सगळ्यांनी बघितलं, सगळं म्हणजे इंडियापासून अमेरिकेपर्यंत त्याचा अभिनय लोकांना आवडला. हे असे जे असतात ते म्हणा यार इस साल का बेस्ट ॲक्टर तो वही आहे, ऑस्कर त्यालाच मिळेल ठरून. असे खूप कमी लोक आहेत. वो छोडो, मी आपलं म्हणतोय की करायला पाहिजे यार. तुम्ही आत्ता नाही सपोर्ट करता कोणाला कधी सपोर्ट करणार? बरं जे प्रतिथयश आहेत त्यांना त्यांच्यावर ताकद आहे ना, त्यांचे प्रोड्युसर मोठे आहेत, त्यांचं सेटअप मोठं आहे, त्यांच्याकडे ॲक्टर मोठे आहेत. पण लखलकाटामध्ये आपलं कुठेतरी असं गुदमरायला होतं का रे रिलेशनमध्ये सेटवर वगैरे? हो 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 हो. हां म्हणजे कसं म्हणजे हो गुदमारायला होतं. कारण मी मध्ये एक आर्टिकल पण होतं व्हॅनिटी आल्यापासून आपण सगळे बिघडलो, नट बिघडले. म्हणजे एक्झॅक्टली 90 साली व्हॅनिटी आली, बिघडलो तेव्हापासून पूनम देवनाथने व्हॅनिटी आणली इंडस्ट्रीमध्ये. आणि आपले ते मेकअप रूम आणि ते आपण बाहेर मोकळेपणाने बसायचो, गेलं सगळं, जेवण एकत्र जेवायचं वगैरे. हा मग गेलं सगळं. तर त्यामुळे ते घुसमटानं होतं की आता मराठी आपली कोण मित्र काय अजूनही शोधतो. 40 वर्ष इंडस्ट्रीत झाल्यानंतर आज कोण आहे सेटवर? आज सेटवर कोण आहे? आत्ताची गोष्ट, आत्ता 14, 15, 16 जानेवारी मी भोरमध्ये शूटिंग करत होतो. मस्त प्रकाश पवार डिरेक्टर, खूप छान. सेटवर मित्र बघतो, कोण आहे? ते आपली तरुण पोरं, ते रिस्पेक्ट करत होते मला बिचारे. पण ते त्यांचं एज आणि त्यांचे ते गप्पा ते त्यांचे असतात. ते बघतो. मग मी विचारलं कोण आहे? अरे कमलेश सावंत नंतर येतोय, जयवंत वाडकर तो नंतर येतोय. अरे मित्र नाही कोण म्हणजे, हे अजूनही मित्र शोधतो आम्ही. कारण मी जेव्हा सिम्बाच्या सेटवर किंवा आमच्या सिम्बाच्या सेटवर मला जेव्हा कळलं की सेटवर अरुण नलावडे आहे, मला कळलं सौरभ गोखले, मला कळलं सिद्धार्थ जाधव आहे. अरे वा, सगळ्यांना बोलून माझ्या रूममध्ये, सगळे माझ्या रूममध्ये गप्पा मारायला. मित्र पाहिजे यार. मेरा शूटिंग हुआ है खत्म हुआ, चलो यार मेरे को डिस्टर्ब मत करो. काय को डिस्टर्ब नाही करू यार, मित्र मला गप्पा मारू दे यार. अरुण नलावडे मला कुठे रोज भेटतो,
सिद्धू कुठे रोज भेटतो, सौरभ गोखले मला कुठे रोज भेटतो, सुलभारे कुठे रोज भेटते, मला सुचिता बांदेकर कुठे रोज भेटते. हे मराठी आम्ही सगळे मराठी 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 गप्पा मारायला पाहिजे. तो शेवटी म्हणाला ये लोक आ गए, मराठी लोक एक साथ आ गए. अभी आमची गप्पा म्हणजे थिएटरची गंमत, सिनेमाची गंमत, या शूटिंगला मजा आली, त्या शूटिंगला काय आठवणी त्याच्यातून आपण शिकणं काहीतरी. अरे गोल्डन मोमेंट आहेत दिलीप, हे गोल्डन मोमेंट आहेत. सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे भरपूर काम करायचं दिवसभर आणि रात्री अगदी उशिरा नाही, 7 आठ शूटिंग संपलं फ्रेश व्हायचं आणि 1.5-2 तास गप्पा मारल्या. 10-10:30 तुम्ही आपापल्या रूमवर जा, झोपा, काम करा, परत फ्रेश व्हा. त्या गप्पा जगवतात यार. एक्झॅक्टली. आज तू जेव्हा लिहितोस जुन्या गोष्टी, मी तुझ्या बातमी आहे का तुझी गोष्ट मी वाचत नाही, मी रडत वाचतो. रडत म्हणजे जे थिएटर पाडली, जुनी थिएटर पाडली, मला रडायला येते. तर मी अजून मी भांडतोय. आज दामोदर परवा आमचं मी जाऊन उभं राहिलो तिकडे. तर तुझ्या गोष्टी वाचतो, बच्चनविषयींची, प्राणविषयींची, ओमप्रकाश विषयींची. का एवढं लिहिणार फक्त तूच आहेस. मला सांग कोणी लिहिलं आता, माहिती पण नसेल कोणाला, त्यांचा दोष नाही, त्या काळातले नाही आहेत, त्यांचे बघितलं नाही, हार्डली आहेत. तुझ्यानंतर हार्डली असतील त्या वयातले वगैरे. पण मराठी आमचा जो जवळचा समीक्षक पत्रकार आहे तो दिलीप ठाकूर. तुझ्या गोष्टी जेव्हा वाचतो मला रडायला ते भळाभळा. कारण आपण त्या टॉकलंडोचे थिएटर बघितले आहेत, अल्फ्रेड, निशाद, ताज, रॉयल, न्यूशेरीन सगळं बघितले, दौलत. तिथून आपण अप्सरा, मिनर्वा, नॉवेल्टी ह्याही बघितलेले. माझं मंदिर पण गेलो आपण. हो, आणि त्यातलं मधलं म्हणजे बरं पण नाही आणि वाईट पण नाही, इम्पिरियल, नाज, स्वस्तिक, ड्रीमलँड ही पण बघितली. पुढे आल्यानंतर ऑपेरा हाऊसचं वैभव बघितले, रॉक्सीला गेलोय, सेंट्रलला गेलोय, लहानपणी मॅजेस्टिकला गेलोय, म्हणजे स्ट्रँड पण बघितलंय, सगळे बघितलेले पण बघितले. ह्याच्यापेक्षा नशिबात काय पाहिजे. ह्या इंडस्ट्रीत जाऊन ह्या गोष्टी बघितल्यात, ह्या लोकांबरोबर कामं केली आहेत. आज माझं नशीब, मी अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, धर्मेंद्र ह्यांच्याबरोबर सुद्धा कामं केली आहेत. मी आताचा रणवीर सिंग, शाहिद कपूर यांच्याबरोबर कामं केली आहेत. आणि मध्ये अजय देवगण वगैरे बरोबर ते म्हटले ते पण आहेत. आज अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, मोहन जोशी यांच्याबरोबरही कामं केली आहेत. मधले आमचे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर कामं केली आहेत. आणि नवीन मुलं प्रथमेश परब वगैरे यांच्यावरही कामं केली आहेत. ह्याच्यापेक्षा नशीब काय पाहिजे. म्हणून मी तुला सुरू केलं विचारलं. आपण 3 जनरेशन पार केल्या, पण आता असं कुठेतरी असं वाटतं काय रे की लोक तसं मित्र भेटत नाहीत आता नव्या पिढीमध्ये, असं कुठेतरी वाटतं का तुला की अरे आता समजा तू मगाशी म्हणाला की भोरला शूटिंग केलं, गप्पा करायला कोणी नव्हतं, तसं इथे कधी सेटवर असल्यानंतर मग नवीन पिढी ते आपल्या व्हॅनिटीमध्ये जाऊन बसणार आणि आपण आपलं जरा वाट बघायची, अरे कोणी गप्पा करायला आहे का. आहेच ते पण ते त्याला काही तुम्हाला कारणीभूत. तर आपण एकत्र जेवायचो. हो, अजूनही जेवतो आम्ही एकत्र आलो का, आम्ही अजूनही जेवतो. अजूनही सिंबाच्या व्हॅनिटीमध्ये सिद्धूनी माझी व्हॅनिटी असले बाजूला घराचा उघडा एकत्र जेवायचो. त्या पूर्वी पण सेटवर नाही का, सेटवर जेवायचो. सेटवर व्हॅनिटी होती ना, व्हॅनिटी खाली त्या गम्मा लक्ष्मण बेर्डे पासून विजय कदम सगळे, जयवंत वाडकर, प्रदीप पटवर्धन, सगळे सगळे भंकस जेवताना सुद्धा भंकस, ते पण धड जेवायचो नाही. अरे ते जेवण मिळालं ते तरी जेवण किती पण उगल्या काय ते चालू आहे. त्याच्या ह्याच्यात ते जाऊन तिकडे जास्त मिरची टाक, ठेचा टाक. अजूनही कोल्हापुरात ते कोल्हापूर तर आपण सॉलिड एन्जॉय केलं ना, जयप्रभा, शालिनी, जे एकदम खूपच एन्जॉय केलं अगदी. आत्ता निघताना मी असं बघतो बाळा जोजोरे असं मी सिनेमा होता अजिंक्य देवचा, मी थांबलो, मी टायटल बघतो, मला भयंकर आवडतं टायटल, मला आवडतं भयंकर आवडतं. हो, टायटल बघायचं. अरे कोल्हापूर, देसाई, भोजन व्यवस्था, मुन्ना, ते विलास, स्पॉट बघ, ही नाव असतो. अच्छा, मग शेवटी विजय परुळेकर, पटकथा निर्माता, सॉरी हे डिरेक्टर विजय परुळेकर आणि निर्माता आर के मेहता. माहिती आहे मला आर के मेहतांचा. ही नावं मला अजूनही, आता मला जुनं पिक्चर वॉन्टेड म्हणून बघतो, वॉन्टेड, शम्मी कपूर, आपला मिथुन चक्रवर्ती, टीना मुनीम, मजर खान. कोण आहे यार, कॅमेरामॅन कोण आहेत, कारण 2-3 शॉट पण चांगले आवडले. कोण आहे डीओपी म्हणजे त्याचा. अच्छा, डीओपी आहे क्या. अच्छा, डिरेक्टर, अरे डिरेक्टर आहे का.
म्हणजे मी म्हटलं आणखी कुठलं सिनेमा बघितला, सिनेमा आठवत फ्रेम आठवते मला, काय फ्रेम म्हटलं कोण आहे, ईश्वर बिद्री. ईश्वर बिद्री म्हटलं जे पी दत्ताचं पिक्चर असू शकतं. जे पी नव्हतं, दुसरं होतं. पण म्हणून म्हटलं जे पी दत्त असू शकेल, अंदाज आपण असू शकेल. नाही कुठे होत नाही, दुसरं अगदी ऑड फिल्म होती का? अच्छा, खूप ऑड फिल्म होती. कारण तो मोस्टली जे पी दत्ताची ईश्वर बिद्री, जे पी दत्ता. यार हे अजूनही बघतो टेक्निक कोण आहे यार, कारण त्यांनी जे एक पायंडा टाकून दिलाय ना, अभि तुम्हाला पास मॉनिटर यार. तुम्ही आत्ता कलर करेक्ट करू शकता, आत्ता तुम्ही एक्सपोजर वाढव, हे वाढव, ते वाढव, हे आत्ता करू शकता. उदर क्या खाली IPC कॅमेरा बघायचा फक्त, त्याच्यानंतर प्रोसेस. म्हणून मी ना पिझ्झापच्या वेळी दिलीप आमचा काय संबंध, मी एडिटिंगला जायचो, घ्यायचे नाही पण त्यातलं तर 4 दिवस आलाय येऊ द्यायला, आम्ही जाऊन बसायचो. वामन गुरु एडिटर, ते म्हणजे असिस्टंटला घ्यायचे नाही. हो त्या थोडं ते शांत झाले होते. मी एडिट बघितले, हिजाबचे एडिट बघितले. मी नवरामध्ये नवसाचा, मी अशोक आपला सचिन अशोक आजा आजा ना, ये ना, ये काही संबंध नाही. पण ते गाणं शॉर्ट, काय शॉर्ट रे, अच्छा हा एडिट केला काय, अच्छा अच्छा अच्छा. इथे त्यांच्या पैशाचं परत जेवून घरी. पण त्या पार्टीत ना दिलीप हे पहिलं आलं होतं, हे नॉन लिनियर एडिटिंग पहिलं आलं होतं. तर मला ना ते पटवर्धन भेटले आपले एडिटर, अभय ना, डबे पटवर्धन, विलास नाही पटवर्धन, गोरीसारखी पटवर्धन एडिटर. त्यांनी तो पहिला आणला होता, रणजित स्टुडिओमध्ये त्यांचं एडिट होतं. रात्री पार्टीत भेटलो आम्ही. म्हटलं उद्या तुमच्या ऑफिसला येतो, आता पार्टी करून उद्या येणारच 10 वाजता. ठीक आहे, 10 वाजता पोचलो. ते बसलं, 10च्या 10:30 पोचलो मी. आणि तू आलास, म्हटलं फक्त पार्टीत तू बोललास की आपण काय. बसलो तास 1.5 तास बसलो, एडिट बघितलं, काय प्रकार ते मला कळलं नाही, मला नाही कळलं फारसं कसं काढणार त्यावेळी यार. मी बघितलं, अच्छा नॉन लिनियर असेल ना, नॉन लिनियर नवीन आलं त्याची पुढची स्टेप, हा पहिलं त्याच्या पुढे डिजिटली एडिट होणारा पहिला असं ते आले होते. त्यानंतर एव्हिड आणि ते होतं त्याच्यामधलं, एव्हिड खूप नंतर आलं. नॉन लिनियर म्हणजे तुमचं सगळं हे डम करून तुम्ही डिजिटली वर घ्यायचे आणि त्याचं एडिट करायचं. एडिट चालू करायचं, ते असे सुरुवातीला आलं होतं. त्यानंतर आमचे हे भेटले मला, आपले निरगुडकर, ते फिल्म लॅबला होते. अरे ते एक नवीन सगळं हे आलंय, इमर्सिव्ह विवो असं काय जातं, विसरून काय. मी येऊ द्या, तू येणार, तुला डीओपी नाही ना का, डीओपीवर नाही, डीओपीवर नाही, डीओपी एवढं शक्य नाही. म्हटलं काय आहे ते करू दे. मी फिल्म लॅबमध्ये गेलो, 4 वाजता गेलो, 8:30ला बाहेर पडलो. हे काय, हे काय, हे काय, अच्छा अच्छा अच्छा, हे अच्छा अच्छा, हा कलर ह्याच्यामध्ये जास्त, हे मग कळलं मला. असं नाही आहे, आपण प्रयत्न तर करूया, एक डोक्यात घालायचा प्रयत्न तर करूया यार. मी आत्ताही त्याला कॅमेरा म्हणतो, कोणचा कॅमेरा आहे, हे कोणचा कॅमेरा आहे, अच्छा हेलियम, ओके ओके ओके, हेलियम की यूज किया, मास्टर प्राइम लेन्सेस खूपच चांगले, हेलियम कॉम्बिनेशन. हे आत्ताचा पिक्चर जानेवारीचा, प्रयत्न करतो. लोक म्हणतात मरेपर्यंत शिकायला पाहिजे, मग जा आणि करा आणि शिका, नुसतं बोलू नका नुसतं ते शिका. आम्ही 12 सिनेमे डिरेक्ट केल्यानंतर झालं, डिरेक्ट केले झालं, पुढे काय, आज काय शिकायचं हे शिकूया. रोहित शेट्टीसारखा डिरेक्टर, त्याचा सेटअप, त्या सिनेमात मी जाऊन मराठीत बसू, पण सेटवर असतो, काही नवीन काही शॉर्ट्स असतील तर मी जाऊन सेटवर बसतो, मी सेटवर जाऊन बसतो. नवीन कोणी हे शॉर्ट हे कसं कसं बघूया आपल्या, आता हायस्पीड शॉट आहे, मला माहिती आहे हायस्पीड शॉट कसं घ्यायचं. मी 100 शॉट केले. ड्रॅगन त्यावेळी म्हणजे ही 4-5 वर्षापूर्वी जवळजवळ शॉट होता काहीतरी 200-300 फ्रेमच्या पुढे होतो शॉट हायस्पीड, जो रणवीर सिंग उडवतो, सौरभ गोखलेला आणि आमच्या अमरीश सिंगला उडवतो, शॉट. लोकांना काय वाटलं की गोळी मारणार तर उडाली आहे, नाही, हा शॉटला त्याने बाहेरून टाकलेले, त्याने बाहेरून बुलेट टाकलेले, अशा रिव्हर्स शॉट केले.
ये कब पता चलेगा आपको? गेल्यावर कळतं ना. म्हणजे तुम्ही सिनेमात काम करताना या सगळे अंग खरं तर शिकायला पाहिजे. शिकायलाच पाहिजे. नाही शिकलं तर तुमच्यासारखे मूर्ख कोण नाही. पण आता तर आपण बघतोय आताचं जे जनरेशन आहे इंडस्ट्रीतलं ते रीलमध्ये बिझी आहे, फोटो सेशनमध्ये बिझी आहे. ते काय त्यांना फेमस पाहिजे. फेमस कळलं का? हां आता मला फेमसच्या पुढे गेले. आता मी आणखी काय फेमस होणार? मला स्पेनमध्ये, मला श्रीलंकेमध्ये, मला दुबईमध्ये, मला मॉरिशसमध्ये रस्त्यात ओळखतात लोक. ॲक्टर विजय पाटकरून नाही ओळखत. ॲक्टर आहे ना, ठीक आहे. त्याने मला काय मिळेल? अरे खूप बरं वाटतं. ओळखल्यानंतर मला खूप बरं वाटतं. ऑफकोर्स बरं वाटतं. किंवा कित्येक वेळा लोक मला म्हणतात, यार प्रत्येकाला फोटो देतो, यार प्रत्येकाला फोटो देतो. मी नाही कोणाला म्हणत नाही. पुढे 5 वर्षानंतर विचारणार नाही आपल्याला कोणी. देऊन दे, फोटो द्या. 5 साल के बाद तुमको कुत्ता नहीं पूछने वाला है. अगर अच्छा काम नहीं किया तो 5 साल के बाद कोई नहीं पूछने वाला है. आता द्या, ते प्रेमाने येतात तुमच्याजवळ, त्याला फोटो द्या. पण मला आता असं लक्षात आलं की काही काही कलाकार जे आहेत आताचे अलीकडचे त्यांचा सिनेमामध्ये म्हणजे पडद्यावर फार दिसत नाही पण सोशल मीडियामध्ये दिसतो. त्याच्याबद्दल तू काय म्हणशील? कारण सोशल मीडियाचे डायरेक्टर प्रोड्युसर तेच आहेत ना, तेच करतात. पण तिथे जेव्हा बंदिस्त डिरेक्टरला पाहिजे, हां लेखकाने लिहिलेलं आहे ते जेव्हा करायचं असेल हां तेव्हा तुम्हाला ॲक्टर असायला पाहिजे ना. ते डायलॉग डिलिव्हरी, ते पॉजेस, तो परफॉर्मन्स तुम्हाला करायलाच पाहिजे. रीलमध्ये तुम्हाला फुकट बघायचं आहे, फुकटचेही फुकट. नाही म्हणजे तुम्हाला तिकडे तुम्ही कमी पडता म्हणून तुम्ही इकडे तुमचं अस्तित्व दाखवता. म्हणजे असा निष्कर्ष काढू शकतो आपण. असं काही करू शकतो का? समीक्षक तू जास्त बोलू शकतो. ठीक आहे. पण मला असं लक्षात आलं की अरे लोक काय काय जे आहेत म्हणजे असं स्टारच आहेत ते आपण स्टार ते सोशल मीडियावर जास्त दिसतात, सिनेमात फार कमी दिसतात. म्हणजे नावं तोंडावर म्हणजे पण एक जनरल बोलतो. तेच म्हटलं ना की तुम्ही रेकॉर्डेड व्हॉइसवर परफॉर्मन्स करता. रेकॉर्डेड असतात व्हॉइस ना सगळे ते काय काय लँग्वेजमध्ये त्याच्यावर परफॉर्मन्स करता. तुम्ही तुमच्या व्हॉइसमध्ये पंचेस निर्माण करा आणि करा ना परफॉर्मन्स. किंवा नटसम्राटची 5 डायलॉग घ्या, मोजून 5 डायलॉग अख्खे सोडलो की आम्हाला नाही येणार 40 वर्ष काढून. हो नटसम्राट सोडलो की येस. नाही तर नटसम्राट 100 लोकांनी केलं असतं ना. नाही केलं लोकांनी. नाही केलं. करेक्ट आहे. येस. पण नटसम्राटची फक्त ना एक 5, 6 ते 7 डायलॉग सलग घ्या, एक पॅराग्राफ, तिचा परफॉर्मन्स करा ना. फाटेल काही बोलू शकतो आपण. ते लँग्वेज अजूनही तो मला ते जेवण भेटलं, मला ते ट्रेन नाही भेटली. साधारण आहे, ट्रेन भेटेल कशाला? मला फक्त माणूस भेटतो. मला फक्त माणूस भेटतं. काही तुम्हाला भेटत नाही, माणसं भेटतात. पण माणसं भेटण्यासाठी तुम्ही सुद्धा भेटण्यासाठी आतुर असायला पाहिजे. कारण अलीकडचा एक अनुभव तुला सांगतो मी, माझा पण तो अनुभव आहे. आताच्या पिढीचे बरेचसे पत्रकार फोन अटेंड करत नाहीत, कॉल बॅक करत नाही आणि व्हॉट्सअपला सुद्धा उत्तर देत नाही. मग तुम्हाला माणसं भेटतील कशी? ते पत्रकार आहेत का? नाही पत्रकार नाही, मी कलाकारांबद्दल म्हणतो. कलाकार स्टारांबद्दल म्हणतो. नाही ते कसं काय करतात, काय आहे त्यांना ते त्यांचे मॅनेजर होतात ते बिघडवतात. आपल्याला कुठे मॅनेजर होते? आपले कसे मॅनेजर? आपण तुला फोन केला लँडलाईनवर. मॅनेजर माहिती आहे, माझे बँक ऑफ इंडियामध्ये कामावर होतो तिकडे मॅनेजर होता माझा. माझं ऑफिस एवढंच मॅनेजर मला माहिती आहे. आणि जास्ती माझा आवडता मॅनेजर होता, खूप आवडता मॅनेजर म्हणजे सेंट्रलचे मॅनेजर जे आपल्याला तिकीट द्यायचे. यस. माझा सेंट्रल सिनेमाचा होता ना, माझ्या वाडीतच राहायचा. आम्ही जायचो ना मॅनेजर, मी जायचो हाऊसफुल 2 तिकीट काढून. म्हणजे मी आठवतो, मी पहिलं स्पायडरमॅन आवडतो, पहिला फर्स्ट स्पायडरमॅन. आणि मी 8 मुलं, तर विजय कदमचा मुलगा, माझा मुलगा, विजय कदमची भावाची, आपली त्या बहिणीची मुलं, असे 7 मुलं होती. पद्मश्री होती, मी होतो, 10 जण गेलो. आणि स्पायडरमॅन पॅक, हाऊसफुल पोर आहे. बघितलं, मुलाचा आनंद चेहरा नसेल तर बाप कसला रे. यस. गेलो आतमध्ये, गेलो याला सिटी मॉल मॅनेजर, हाय गुड आफ्टरनून. अरे सर आई वॉट आय वॉन्ट तिकीट्स. हाऊ मेनी?
10 tickets. हे काय काय म्हणतात त्याला, रिक्लायनर, विल गेट फॉर रिक्लायनर. किती पैसे दिले बाहेर 10 तिकीट. मॅनेजर घ्यायला गेलो, आलो पोरगं, काय बाप्पा नाही म्हणजे तुम्ही कसले स्टार ॲक्टर म्हणलं, तुम्ही तिकीट नाही आणू शकत, कसले स्टार तुम्ही, हां मोठे. इकडे आहे माय करायला गेली सुरुवात केली पोराने, स्टार नाही ॲक्टर नाही. म्हटलं तुझा बाप आहे. पोराच्या चेहऱ्यावर हसवण्यासाठी मी जेवढे मला प्रयत्न करतात ते मी केले आणि केले. ही सगळी पोरे जाऊन आम्ही मस्त ऐकलं, 8 मुलं, पद्मश्री, मी आणि मस्त तर दॅट मॅनेजर सगळ्यात आवडता माझा मॅनेजर नव्हतो तो. आणि हे मॅनेजर आहेत ना त्यांची, त्यांनी वाट लावून टाकली. ही भेटूच येत नाही, खरंच आहे भेटूच येत नाही, भिंत निर्माण झालेली आहे. भिंत्र यार आम्ही मराठी सुद्धा ते आलं. म्हणजे आमच्या अंकुश चौधरी म्हणा दोष देत नाही त्यांना, पण दोष देत नाही, पण आम्ही तेच ना. मला सांग, सचिन बिगावकर वगैरे जे डिरेक्टर आहेत, महेश कोठारे, हे आता लिजिंग. त्यांना जर तुम्ही सांगितलं मॅनेजर पाठवलं त्यांच्याकडे काय होईल. हां, मग हे आजच्या पिढीच्या कलाकारांना कळलं पाहिजे की तुम्ही स्वतः जाऊन दिग्दर्शकाला भेटा. आहे माहिती आहे का, अजय देवगणचे मॅनेजर आहेत सगळं आहे, पण रोहित शेट्टीकडे अजय देवगणचा मॅनेजर जात नाही, तेच बोलतात. अजूनही काही जे ॲक्टर डिरेक्टर आहेत ते पर्सनली बोलतात, ते ठरवतात. बाकी काय देखलो बार का फिल्म ते थोडं पाहणार आहे माझं मॅनेजर, छोड नाही. तुला मी एकदा अगदी अलीकडचा एक चर्चेतला गुद्दा आणि मुद्दा याच्याविषयी विचारतो. राजसाहेब ठाकरेंनी जे म्हटलं की आपण मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये आपण ते काय म्हणजे पट्या वगैरे अशी जी म्हणतो ते कितपत बरोबर आहे. म्हणजे तुम्ही साऊथचे जे कलाकार आहेत ते खाजगीमध्ये भले काही बोलत असतील नावानी वगैरे किंवा टोपण नावानी, परंतु ते ज्या वेळेला एखाद्या इव्हेंट्समध्ये येतात, सोहळ्यामध्ये येतात, तेव्हा ते सिनियर्सना सर म्हणतात. तुला काय वाटतं याबद्दल? करेक्ट आहे, राजसाहेबांचं खूप करेक्ट आहे. म्हणून सगळ्यात आपली इंडस्ट्री मागे आहे ना, हां, की त्याची एक कारण आहे का तुम्ही सगळ्यांसमोर पट्या, वाड्या, पचक्या, अंड्या हे तुम्ही हाक मारता, तुमचे नट मोठे वाटतच नाही लोकांना, तुमचे नट मोठे वाटतच नाहीत. करेक्ट आहे त्यांचं, बरोबर आहे. हा मी तर म्हणतो व्यावहारिक आणि व्यावसायिक हा विषय आहे. आणि होतं काय, ते अंड्या बिंड्या तुम्ही बोलता, त्याच्यानंतर परफॉर्म करताना पण तुम्ही तेवढंच कॅज्युअल असता, भंकस करता, हे करता. तो प्रोफेशनलचा एक ॲटिट्यूड लागतो ना तुमच्यामध्ये, ते कॅरेक्टर येतं. मग भंकस करा तुम्ही काल नाटकाच्या शोला तुम्ही जी भंकस केली ती तुम्ही कॅरी करता इकडे सेटवर, हरकत नाही, मजा करा. काम मध्ये चालू झालं, रोल झाला, या निर्मात्याचे पैसे लागतात. किती पैसे लागतात म्हणजे, प्रेक्षक पण तिकीट देऊन आलेले आहेत. नाही मी प्रेक्षकांच्या नंतर तर बोलतो, शूट छेड म्हणतोय. शूट छेड तुम्ही भंकस करता, तो वेळ आहे ना, निर्मात्याचे किती पैसे लागतात म्हणजे का. हो होय. आज कमीत कमी पिक्चर 1 करोड रुपये लागतात. 1 करोड किंमत काय झाली. ते भंकस करता हसता, हे बघ येतं थोडं काय, एक 5-10 मिनटं 15 मिनटं हरकत नाही. तुम्ही तासनतास कायम भंकस करा आणि कायम त्या गोष्टी होत असतील, करेक्ट नाही सांगायचं. करेक्ट आहे हे. मी मागे मी अंड्या वगैरे बोलू नका हे नाही म्हटलं, तुमचा एक अप्रोच ठेवा म्हटलं. तुम्ही मोठे नट वाटणारच आहे तुम्ही कधी. मग खाली जाऊन मला तर कोणी पाट्या हाक मारली, अरे पटकर विजय सर आणि म्हणतात. जसं मला आठवते, मी लक्ष्मीकांत बेर्डेला लक्ष कधी हाक नाही मारायचो. व्हेरी गुड. मी लक्ष्मी हाक मारायचो, लक्ष्मी असं हाक मारायचो. त्यातलंच लक्ष्मी हाक मारायचो मी. मग त्या हा पण म्हणाला आपला लक्ष्या जगांसमोर की हे अरे ते येतात माझ्याकडे लक्ष्मीकांत करून, ते लक्ष कसं हाक मारतो रे. इग्नोरला काय रिस्पेक्ट कर, ए लक्ष्या हे बघ काय आलं, अरे सुपरस्टार आहे यार तो. त्याला भेटायला बाहेर रांग आणले, ए लक्ष्या हे गोट्या, लक्ष पण नाही गोट्या, ए गोट्या हे तो भेटायला आले, त्याला गोट्या म्हणायचे माहिती मला. हां, मी त्याला गोट्या कधीच हाक मारली, कारण तो माझ्या मोठ्या भावाबरोबर शाळेत होता, युनियन हायस्कूलमध्ये, इंडियन आणि बोनसला होता. हो माझ्याकडेच होता ना, मला सिनियर होता. करेक्ट. तर मी त्याला गोट्या कधीच हाक मारली, मला पटायचंच नाही गोट्याचं नाव. मी त्याला काहीतरी लक्ष व्हायचं,
की मॅक्झिमम मी त्याला 100त हाक मारली असेल तर 80 वेळा मी त्याला लक्ष्मी हाक मारली आहे. लक्ष्मी लक्ष्मी हे हाक मारले. आता फक्त एक राजसाहेब म्हणाले की अशोक मामाला मामा काय मारता. अरे मामा इज मामा ना आमचं. आता माझा मी अशोक मामाबरोबरच कामं करत आलो आहे. मामा मामा आहे ठीक आहे. मामा अशोक मामा रिस्पेक्ट आहे. मामा मामावर रिस्पेक्ट नाही म्हणतो आपण. रिलेशनच होतात ना, ताई माई अक्का मामा काका तात्या आपण म्हणतोच आपण. सुधीर जोशी आमचा एवढा सिनियर माणूस होता, एवढा सिनियर होता, पण आम्ही सुधीर हाक मारतो त्याला. पण सुधीर म्हणतो. आता बाकीचे काय काही इतर भरते हाक मारायची, टाकल्या बिकल्या हाक मारायची. माहिती आपलं ते आपल्या मराठीत ते खूप आहे, ते हिंदीत नाही. ते हिंदीत नाही. साऊथला तर अजिबात नाही. साऊथला अजिबात ते तर रिस्पेक्ट म्हणजे बाहेर पडला का सर. अरे मला प्रभुदेवा विजय सर विजय सर सर नो नो सर नो सर व्हेरी गुड सर 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 ते तोंडात बसलेलं आहे. पण ते सर म्हणतो. मी पहिला डिरेक्टर काम केले कृष्णा वंशी, तिकडचा डिरेक्टर. शक्ती द पॉवर दोन सिनेमा केला. ऐश्वर्या ऐश्वर्या आणि विजय सर माझे 2 सीन होते त्यात. पण विजय सर आप व्हेरी गुड सर सर की पद्धत आहे सर. त्यामुळे सगळं सर का म्हणतात का तिकडे रिस्पेक्टची ना दिलीप ती एक पद्धतच आहे. सेटवर येणं, खूप भाऊक काम करणं. भाऊक काम करणं हा सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे भाऊक काम करून तिथे मारामाऱ्या करतात ते, पण ते एखादं सिन्सिअरली करतात. त्यामुळे त्यांचे सिनेमे एवढे मोठे का वाटतात. मोठे वाटतात बघ. एक्झॅक्टली. आपला एक फ्रेमपेक्षा मोठे वाटतात. आपला मोठा सिनेमा सुद्धा मोठा वाटत नाही. वाईट वाटतं. कारण अप्रोच नाही, तो अप्रोच नाही. आपण म्हणतो मला बडा सिनेमा आहे, कुठे वाटत नाही यार, दिसत नाही मोठा सिनेमा. हा सोनेली कुलकर्णीने काल मला नाही त्यांनी खूप जण पाठवलं आहे. मला पण पाठवलं. तो मोहनलाल बरोबरचा. हा काय फिल्म आहे, क्या शॉर्ट्स, हे केले ते ट्रेलर. अरे बाप रे बाप. काय शॉर्ट्स आहेत. सोनेलीचे 2 शॉट आहेत, प्रोफाईलमध्ये शॉट आहेत. काय शॉट आहे. एक्झॅक्टली. रेडी Yes, काय yes. शॉट आहे. एवढी सुंदर कधी सोनेली दिसली मराठी सिनेमात नाही. का आपल्याकडे कॅमेरा नाही आहेत, आपल्याकडे लाईट्स नाही आहेत. आणि ती सुंदर नाही का. सुंदर सुंदर आहे नाहीये, तीच आहे, पण तिची दिसली नाही ती. किती डिफरंट किती डिफरंट. अच्छा आपण आता ना हे करूया रॅपिड फायर. एक काहीतरी उत्तर किंवा एखादा ओळीमध्ये. इमामवाडा भेंडी बाजार की अंधेरी. इमामवाडा भेंडी बाजार. साहित्य संगमंदिर की सेंट्रल सिनेमा थिएटर. सेंट्रल सिनेमा. मॅटिनी शो की फर्स्ट डे फर्स्ट डे फर्स्ट शो. टूर की मुंबई. मुंबई. अभिनेता की दिग्दर्शक. एक उन्हाळ दिवस की चष्मे बहादूर. एक उन्हाळ दिवस. आता एक शेवटचं आहे. गोलमाल 3 मधला हवालदार गंधारी की सिंगम मधला रमेश केळकर. सिंगम मधला केळकर. का. बेटर कॅरेक्टर आहे माझे. बेटर कॅरेक्टर आहे माझे. सीन्स आहेत, इंडिव्हिज्युअल सीन्स आहेत माझे. मी गर्दीत जरी असलो तरी माझं एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर आहे. हां एक ओळख दिली. गोलमाल गोलमाल एक सिरीज आहे, त्यातलं एक कॅरेक्टर. चांगलं कॅरेक्टर, पण सिंगम फार बेटर. तर हॅशटॅग ठाकूर विचारणारमध्ये आज विजय पाडकरशी ज्या काय आमच्या गप्पा रंगल्या खूप बोलण्यासारख्या आहे. कारण आमचे अनुभव म्हणजे इतके आहेत ना आणि वेगवेगळ्या स्तरांवरचे आहेत. खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, खूप ऐकता पण येईल, कारण आम्ही ऐकणारे आहेत चांगले. तर आज तू इकडे आलास आणि अगदी मनमुराद मनसोक्त गप्पा केल्यास याबद्दल इट्स मज्जा डिजिटल चॅनलच्या वतीने तुझे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच. तुमचे खूप खूप आभार दिलीप. थँक्यू व्हेरी मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.